हॅलो सर्वांना आपल्या ब्लॉगमध्ये. आज बघा आम्ही कुठं चाललेलो आहे. वातावरण तर बघा आधी कसं आहे, मग नंतर मी तुम्हाला सगळं सांगते. खूप भारी वातावरण आहे. आम्ही चाललेलं आहे, तुम्हाला दाखवते नंतर. मी कुठं चालले, काठी घेऊन चाललेलं आहे, तयारी पूर्ण करून चाललो आहे. बघू काय होतं आहे. आणि रस्ता तर बघितला का कसा आहे. आम्ही जिथं चाललो आहे तिथं रस्ता खूप कठीण आहे. आय तर येऊ दे मला. बघू शकता दोन्हीकडून ऊस आहे आणि खाली तर किती आहे. अरे बापरे, सगळं गवतच आहे. ऊसामधून जायचंय. काठी घेऊन झाले, सगळी तयारी करून चाललोय. बघू आता. अरे चप्पल आणायची बघा, हिने चप्पल पण आणली नाही. इथं लयच काम अवघड आहे माझ्या इथे. बघू शकता कसं आहे. खायचं म्हणलं लयच कष्ट घ्यावं लागत आहे. ती खरे बरं का. आमच्या दोघीचं तेच चाललंय. बघा कसं जायचं इथून. तीन चप्पल नाही आली तशीच उड्या मारत बघा. काटे बिटे आहे तिथं, सरकी लावली आहे. हे लावून तिला आमच्या इथं मी येल उपठेलास मग ते लक्षात आलाय की बाबा ते लावायचं राहिलं म्हणून. चलो मेरी माँ आगे आगे हम पीछे पीछे. अरे शेतामध्ये फुलाचं झाड बघा ना, किती भारी आहे ग. कशामुळे लावलं असं ग फुलाचं झाड. ते लिंबुनीचं त्याचं साहजिकच आहे, पण फुलाचं माझ्या हे पुढं माझ्यापेक्षा तिला लय आवडतंय ते. तुम्हाला तर सगळ्यांनाच आवडणार, सगळ्यांनाच आवडतंय, आवडणारच आहे, आवडतच असणार आहे सगळ्यांना. अरे ते दगड ते फुटून जाते दगड मारून. हे बघा इथूनच दगड घ्यायची, दगड मारायला तयार. आणि काठी कशाला आणायला लावली तिने मला. काठी घ्यायला लावली बरं तिकडूनच. काठी एवढी काठी घेऊन आले मी. आणि हे बघा आपण आलेलो आहेत आज जांभळीला. हे बघा हे जांभळ. अरे बापरे, ते जांभळे तुम्हाला दिसणार नाही कॅमेऱ्यामध्ये, पण एवढे जांभळे तिला काही म्हण. तेच भारीत गत आहे. थांबा येते मला दगड दगड फेकू नका. इथं दगड दगड चालले. थांब, एकदा काठीनेच पडते. थांब, तिला वर येंगू म्हणलं की नको म्हणते. लय मोठी जांभळ आहे बाबा. हा मारे मारे तुम्ही खाली इचून घेते. हो ना, वरी कस का वाळायला लागले ते. ते पडायच पाहिजे ना त्यांनी. तिथं बघा पाड, मी घेते यायची ते तू पाड. हे बघा हिचं तर पाडू काठीने मारू मारूच आहे. पडतंय का नाही ताई, दाखव इकडे मी पाडी. ते आहेत ना इकडे इकडे इकडे. इथं जवळच हिर आहे, पण आम्ही तरी पण चालू. जांभळं खायचे म्हणल्यावर काय काही नसते. बघा हे बघा ते भारी यार. थांब ना थांब ना, आम्हाला इथू दे ना. थांब. अरे ते फुटायला लागले. थांब ना ताई, काय करायचं बघा. आमचा दुसरा रस्ता बघा कुठून आहे. डायरेक्ट हिरीच्या काठाजवळूनच. बघू शकता कशी हिर आहे, त्याला पाणी वापरे एवढं पाणी आहे बाबा. चल मोर नको जाऊ. नाही ग बघा, माझ्या आईला माझी काळजी लगेच नव्हती. मोर नको जाऊ. अगं ताई मी नाही जात मोर. होऊ शकतं पण तिला बांधकाम नाही केलेलं तिचं, त्यामुळं कसं